प्रेस दिलं. आता सकाळ सकाळ चला पाहूया तुम्ही मुळ्याची भाजी करणार आहे. मी मुळा भाजून घेतलाय बरं का. हे बघा लागणार साहित्य. आता कढई तापायला ठेवणार आहे. कढई तापायला ठेवली बघा, गॅस ऑन केलाय. तुम्ही बघू शकता किती सुंदर मी मुळ्याची भाजी तुम्हाला दाखवते कशी करायची कसं नाही. तेल टाकत आहे बघा. मुळा चांगला असतो बरं का आपल्या शरीरासाठी, खूप सुंदर असतो बरं का. तेल टाकू द्या. तुम्ही बघू शकता. आता मी आधी कढीपत्ता बघू शकता. कढीपत्ता, लसूण चिरल्याला. मुळा चांगला असतो बरं का खाल्ल्याला. जरा बघा हिरवी मिरची पण टाकते. बघा तुम्ही बघू शकता. भाजू द्या जरा ते. मी टमॅटो पण टाकले बघा. चांगलं तेलात फ्राय करायचा. तुम्हाला डाळ टाका, तुम्ही डाळ पण टाकू शकता बरं का. हरभऱ्याची डाळ टाकतेत, मसूरची डाळ टाकतेत, मुळ्याच्या भाजीत मुगाची टाकतेत. पण मी नाही टाकत आहे. मी मुळा भाजून घेतलाय बरं का. चवीपुरतं मीठ टाकूया. हळद तुम्ही बघू शकता. थोडीशी कोथिंबीर. मस्त हलवायचं बरं का. थोडं भाजू द्या. मुळा भाजून घेतलाय बरं का. आता मी पिळून घेतलाय बरं का. पाण्यात धुवून आधी भाजायचा, मग त्याच्यात पाणी टाकायचं, ते पिळून घ्यायचं बरं का. बघा सगळे हलवायच्या. मला ना एकटीलाच हलवा लागतं ना. तुम्ही बघू शकता. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. आता आपलं थोडं 5 मिनिटं प्लेट झाकायची असं राहू द्या. हे बघा कशी झाली मुळ्याची भाजी. चांगली असते बरं का आपल्यासाठी मुळ्याची भाजी खायचीच. त्याचा परोटा पण खूप सुंदर होतो. राहिली ना शिल्लक भाजी, परोटा करायचा बघा. तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते मी. बघू शकता. बघा हलवता येत नाही एकटे असल्यामुळे, मला लय अवघड होतं. तुम्हाला प्लेटमध्ये कशी झालाय मुळा. मुळ्याची भाजी बरं का, खूप सुंदर. तुम्हाला आमची मुळ्याची भाजी आवडली असेल, तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. ईश्वला आमेन.